या दोन संघादरम्यान आजदे संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय व आमंत्रित केले गावदेवी गोळेली संघाला फलंदाजीसाठी या मैदानावरती। स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय। 5 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय। भव्य दिवशी स्पर्धा गावदेवी माफ करा या ठिकाणी निश्चितच गावदेवी गोळेली संघ 60 धावांचं लक्ष आहे। माफ करा बघा थोडासा उशिराने इथे आलोय त्यामुळे काही गोष्टी निश्चित माझ्यापर्यंत पोहोचल्या नाही माहिती। 59 धावा 60 धावांचं लक्ष आहे आजदे संघासमोर। आजदे संघ निश्चित जर पाहिलं तर अतिशय चांगला संघ। मात्र बघूया कशी कामगिरी करतोय नितीन काळन यांचा हा संघ, केशव काळन यांचा संघ आणि विनोद काळन विद्यमान नगरसेवक यांचा हा संघ। यावेळी चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर उतुंग षटकार। थँक्यू। बघा या ठिकाणी पारितोषिक वासुदेव बाळाराम पाटील आजदेगाव यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। त्याचबरोबर या ठिकाणी पार्थ सुर्वे यांच्याकडनं जर पाहिलं तर 3 षटकार 3 चौकाराला बॅक टू बॅक 3 षटकार किंवा 3 चौकार लगावले तर 3 चौकाराला 3000 व 3 षटकाराला 5000 रुपये असं कॅश प्राइज दिलं जाईल। यावेळेचा चेंडू यावेळेचा शरीराचा वेध घेतोय या ठिकाणी पायची अपील केली गेली हलकं अपील त्या ठिकाणी चेंडू जातो शॉर्ट पॉईंटच्या दिशेने। या दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण केली आहे। लेग बायच्या स्वरूपात 1 धाव विक्रीमध्ये धावसंख्या धावफलकावर 7 आपण पाहतोय। सलामीची जोडी घनश्याम आणि अमोलची ही जोडी आपण पाहतोय। यावेळेस 60 धावांचं लक्ष आहे। आस्किंग ग्रेड जर पाहिलं तर 12.00चा प्रति षटकामागे 12 धावांची धावगती इथे राखायची आहे। या आजदे संघाला हा सामना जिंकण्यासाठी घनश्यामने मात्र पहिल्या चेंडूवर षटकार लगावून इथे निश्चितच अटॅकिंग क्रिकेट दाखवलेलं आहे। आणि वासुदेव बाळाराम पाटील यांच्याकडनं जर पाहिलं तर आजदे गावचे आमचे मान्यवर वासुदेव बाळाराम पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज। रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेस गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार। फटका जबरदस्त टायमिंग झाला होता। गॅप मधून हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने भिरकावून दिला होता। यावेळेस 11 धावा धावफलकावर पाहतोय चांगली सुरुवात या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट करत असताना 2 फलंदाज आणि याच सुरुवातीची गरज आहे बघायला गेलं तर या ठिकाणी आजदे संघाला पुन्हा एकदा रिव्हर्स प्रयत्न करतात रिव्हर्स स्वीपचा। रिव्हर्स स्वीप एक दुधारी तलवार म्हटलं जाते। चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए असा हा फटका। मात्र यावेळेस हा फलंदाज दुसऱ्यांदा वापर करतोय। पहिल्यांदा यशस्वी झाला होता मात्र दुसऱ्यांदा असफल ठरलाय आणि एक निर्धाव चेंडू यावेळेस जातोय। चेंडू यावेळेस फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव। दरम्यान केशव काळन यांच्यासाठी पारितोषिक आहे। जानवी बाळू पाटील सागाव यांच्या वतीने केशव काळन यांच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेले आहे। केशव काळन निश्चितच सर्वांचेच लाडके आवडते। आजदे संघामध्ये सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे। 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत। अमोलने एक चौकार लगावला होता मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक दाखवलंय गोलंदाज आपण पाहतोय तनुजने। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत मात्र तनुज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। हा चेंडू टप्पावण्यात खाली राहतोय। यावेळेस बीट केले फलंदाजाला आणि पंचांचा इशारा येतोय। षटक या ठिकाणी संपलंय। बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव गेले तर पहिल्या 3 चेंडू जर आपण पाहिलं तर 11 धावा आल्या होत्या मात्र नंतरच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव इथे निश्चितच करता आली नाही। त्यामुळे पहिल्या षटकाके धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 11 धावा। पहिल्या षटकाके धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 11 धावा गरज होती। प्रति षटकामागे 12 धावांची। बघा पहिल्या 3 चेंडूत सुरेख फलंदाजी झाली होती मात्र त्यानंतर 3 चेंडू तनुजने अतिशय चांगल्या प्रकारे फेकले। निर्धाव चेंडू आहे 3 चेंडू निर्धाव गेले त्यामुळे 11 धावा पहिल्या षटकात पाहायला मिळत आहेत। या 3 चेंडूमध्ये जर आणखीन धावा इथे आल्या असत्या तर आस्किंग रेट कमी झाला असता मात्र इथे जर अजून आपण पाहिलं तर 49 धावांची गरज आहे येणाऱ्या
24 चेंडूमध्ये 49 धावा इथे अजूनही जिंकण्यासाठी यावेळेस आजदे संघासमोर हे समीकरण आहे. आजदे संघाची सलामीची जोडी, या जोडीने आतापर्यंत 11 धावांची भागीदारी रचलेली आहे. घनश्यामने पहिल्या चेंडूवर षटकार लगावून अतिशय चांगली सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर अमोलने देखील स्वतःचं खातं चौकारने उघडलं होतं. मात्र त्यानंतर अमोलने 3 चेंडू अमोलकडे निर्धाव गेले, डॉट गेले, त्यामुळे 11 धावफलकर पाहतोय. गोलंदाज येतो यावेळेस दुसरं षटक घेऊन प्रवीण, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. हा चेंडू ऑन साईडला, चेंडू जातो फायर लेगच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आणि ह्या 4 धावा. पहिल्या चेंडूवर 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते. 4ने 15 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला, पुन्हा एकदा चेंडू जातोय यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज, प्रोटेक्शन दिले गेले गोलंदाजाला त्या ठिकाणी. अतिशय चांगला थ्रो, मात्र 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 16 धावा. धावसंख्या 16 आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडू ते यावेळेस 5 धावा इथे आलेल्या आहेत. चांगली फलंदाजी दाखवली आहे पहिल्या 2 चेंडूवर. स्ट्राईकला सरकला फलंदाज घनश्याम, अमोल. यावेळेस स्ट्राईकला अमोल, नॉन स्ट्राईकला घनश्याम आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 16 धावा, गरज आहे ती 60 धावांची. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जबरदस्त टायमिंग झालं होतं, अतिशय चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर या ठिकाणी मिडल गेला होता चेंडूला आणि चेंडूला भिरकावून दिला होता मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. मात्र अमोल कमबॅक करताना पुन्हा एकदा प्रवीण, राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र रिव्हर्स स्वीपचा वापर केला, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज, चेंडूला 8 ढकलले, अतिशय चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखवलेले आहे. हवे झेप घेतली होती, चेंडूला 8 ढकललं आणि यावेळेस निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता जर पाहिलं तर आपण भावेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 24 धावा. आमच्यासोबत गुणलेखक इक्बाल तेली, अतिशय चांगलं गुणलेखन त्याच्या माध्यमातून सलग 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर कट केलाय, चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. पॉवर प्लेचा योग्य वापर, 4 धावा. पालखी डोंबिवली शहराची नमाच्या देवाची, पालखी डोंबिवली शहराची. थँक्यू. प्रत्येक षटकाराला वासुदेव वाळाराम पाटील आजदे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. अमोलने एक षटकार लगावलाय, घनश्यामने एक षटकार लगावलाय. मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर केला गेलाय. वैसे चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, मिसफिल्ड होते त्या ठिकाणी. भावेश चूक करतोय. यावेळेस 2 धावा इथे मिळत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 30 धावा झालेल्या आहेत पहिल्या 2 षटकामध्ये. आता मात्र आणखीन 30 धावा हव्या आहेत. अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर गेलाय. 30 धावा पहिल्या 2 षटकात पाहतोय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 11, या षटकात पाहतोय आपण 19 धावा. तर मात्र समीकरण आहे, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 30 धावांची. डीजे
2 षटकं संपल्यात. आता मात्र इथे कमबॅक केलाय अमोलने, अतिशय चांगली फलंदाजी दाखवले. पहिल्या षटकात 3 चेंडू निर्धाव केले होते शेवटचे, मात्र त्यानंतर अमोलने इथे मात्र चांगला कमबॅक केलाय. एक चांगली भागीदारी मैदानावरती पाहतो आपण पहिल्या गड्यासाठी. 30 धावांची भागीदारी या ठिकाणी रचलेली आहे. मात्र ठाणे ग्रामीणची सर्वात मोठी भागीदारी रचली गेली होती दिव्याच्या मैदानावरती. देसाई संघाच्या मोरेश्वर आणि राम पाटीलने 104 धावांची भागीदारी रचली होती. मात्र त्यानंतर सोनारपाडा संघाच्या दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलने 100 धावांची भागीदारी रचली होती. या ठिकाणी 30 धावांची भागीदारी झाली पहिल्या गड्यासाठी. पहिल्या 2 षटकात आपण पाहतोय 30 धावा. तर मात्र करंट रन रेट जर पाहिला तर 15.00चा, गरज होती 12.00ची. मात्र आजदे गावचे आमचे हेमंत दरे, आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. हेमंत दरे आमचे निश्चितच वर्गमित्र आहेत. हेमंत दरे शांतीनगर शाळेमध्ये एकत्र आम्ही शिकलेलो. हेमंत दरे यायचं आपण. गरज आहे 18 चेंडूमध्ये 30 धावांची. आस्किंग रेट कमी झालाय, त्यामागचं कारण पहिल्या 2 षटकात 30 धावा आल्यात आणि आस्किंग रेट जर पाहिलं तर 10.00चा प्रति षटकामागे. असं अजून 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय, मात्र रिव्हर्स स्वीपचा सातत्याने वापर केला जातोय. फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतोय घनश्याम. यावेळेस घनश्यामने अटेम्प्ट केला होता रिव्हर्स स्वीपचा, मात्र रिव्हर्स स्वीप आत्मघाती फटका म्हणतात. त्या फटक्याला 1987च्या विश्वचषकमध्ये माईक गॅटिंगने हाच फटका खेळण्याची चूक केली आणि त्यांच्या हातातून निश्चितच विश्वचषक निश्चितच निघून गेला होता. कारण माईक गॅटिंग जर पाहिलं तर 45 धावांची इनिंग केली होती, चांगली धावगती राखली होती आणि धावसंख्येचा पाठलाग करत आहे 1987च्या विश्वचषकमध्ये. मात्र रिव्हर्स स्वीपचा वापर केला माईक गॅटिंगने आणि एस टी रक्षकाकडे झेल देऊन ते बाद झाले आणि त्यानंतर त्यांचा संघ निश्चितच तो सामना जिंकू शकला नाही. असा हा आत्मघाती फटका रिव्हर्स स्वीप. हा चेंडू चेंज ऑफ फेस, गती परिवर्तन करतोय, विविधता दाखवतोय हा गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाज अमित, अतिशय चांगली गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावर 30 ही स्थिरावलेली. 2 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. तर मात्र समीकरण आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. अजूनही हा सामना जर म्हटलं तर बॅलन्स आहे. बघा कधी या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची निश्चित संधी निर्माण होऊ शकते या गोळवली संघाला. गावदेवी गोळवली संघ 59 धावा धावफलका लावल्या होत्या. या धावसंख्येचा डिफेन्स करत असताना मात्र पहिल्या 2 षटकात 30 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. तर मात्र या तिसऱ्या षटकात फक्त 2 चेंडू यावेळेस निर्धाव फेकले. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. फलंदाज बाद, पहिला धक्का. 30 या धावसंख्येवर 30 धावांची भागीदारी इथे ब्रेक केली आहे. जीव जडला तुझ्या या डोळ्यात ग, रात सजते या दिवसा. तीर घुसला थेट काळ जात ग, पुरात ठोक्याचा जलसा. जरा ताऱ्याला चांदणीशी झुरू दे, आसमंतात चौघडा घुमू दे. तुझ्या माझ्या फिरतीचे पिप्पाणे वाजते. पहिला धक्का इथे लागतोय 30 या धावसंख्येवर. 30 धावांची भागीदारी या ठिकाणी निश्चितच ब्रेक केलेली आहे. पहिलं यश संपादित करतोय गोलंदाज अमित, त्याने पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले होते. तिसऱ्या चेंडूवर बाद केले घनश्यामला. घनश्यामने 6 चेंडूत 11 धावांची एक उपयुक्त खेळ आपल्या संघासाठी इथे केलेली आहे. मात्र विजयाचा पाया रचलेल्या या 2 फलंदाजांनी विजयाचा कळस कोण चढवणार हा देखील एक मोठा प्रश्न या मैदानावरती उपस्थित. गोलंदाज अमित पुन्हा एकदा या षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय आजदेगाव एंडकडनं. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आपण पाहतोय अमोल. हा चेंडू फुलटॉ चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्या ठिकाणी हा झेल पकडलेला आहे आणि हा दुसरा धक्का. योगेश बघा पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या आणि नंतरच्या 3 षटकामध्ये 30 धावांची गरज होती. असं वाटलं होतं हा सामना निश्चितच
एका हाती जिंकतायत की काय. मात्र त्यानंतर या गोलंदाजांनी जी गोलंदाजी दाखवली बघा, 4 चेंडू सुरेख फेकले आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये निर्धाव गोलंदाजी केली आणि त्यानंतर 2 चेंडू 2 गडी, जे सलामीचे 2 फलंदाज ज्यांनी 30 धावांची भागीदार असली होती, जे फलंदाज सेट झाले होते खेळपट्टीवर, त्या दोन्ही फलंदाजांना बाद केलेले आहे. तर मात्र इथे येणाऱ्या नवीन फलंदाजांवर आता प्रचंड मानसिक दडपण असणार आहे, कारण अजूनही समीकरण जर पाहिलं तर मैदानावरती 14 चेंडूमध्ये गरज आहे ती 30 धावांची. 18 चेंडू 30 धावांची गरज होती, मात्र या 4 चेंडूमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक मारा केलेला आहे आणि विविधता दाखवली आहे. गोलंदाज अमितने चांगली गोलंदाजी दाखवलेली आहे. मात्र इथे या सामन्यामध्ये कमबॅक केलाय या गावदेवी गोळी संघाने. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आता मात्र पाहतोय आपण अमित, बॅक टू बॅक 2 चेंडू, इथे 2 गडी बाद केलेले आहेत. स्ट्राईकला येतोय फलंदाज, यावेळेस फलंदाज आपण पाहतोय दर्शन, फलंदाज अमित. टप्प्याचा यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळून काढला, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू फील्ड केला गेला, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि बऱ्याच वेळानंतर आपण पाहतो 1 धाव इथे. अन्यथा अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिली होती. तर बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे सरकते, जी धावसंख्या स्थिरावली होती 30 वर, ती धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकते, 31 धावा. तर मात्र गरज आहे 29 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू 29 धावांचं समीकरण मैदानावरती. या सामन्याने निश्चितच जर पाहिलं तर या सामन्यामध्ये पूर्णपणे निश्चितच जर पूर्ण पाहिलं तर यावेळेस काया पलट केलेले आहे, रंग बदलला आहे सामन्याने आणि निश्चितच हीच क्रिकेटची रीत आहे, हाच क्रिकेटचा दस्तूर असं म्हटलं जातंय. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषे बाहेर, हाय अँड सम षटकार. पालखीला खांदा यो देवाचा, माझ्या ताईनी बोलावं लहान प्रवीण दादाला भेटवला, तुरे दादांचा मान पहिला न पालखीला खांदा यो देवाचा, माझ्या ताईनी बोलावं लहान प्रवीण दादाला भेटवला. आज जे गावची पोरं ही सगळी आज जे गावची पोरं ही सगळी दिवाणी झाली साईची, माझ्या दिवाणी झाली साईची. न पालखी डोंबिवली शहराची, न माझ्या आज देवाची, पालखी डोंबिवली शहराची, न माझ्या आज गावाची. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा प्रेक्षकांना एक विनंती, आमची जो पांढरा कपडा आहे सीमारेषेच्या बाहेरून, त्या पांढऱ्या कपड्याला प्लीज आपण स्पर्श करू नका. निश्चितच ही स्पर्धा आपल्यासाठी आहे आणि प्रेक्षक प्रमुख घटक मानला जातो कोणत्याही स्पर्धेचा. आणि प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र प्रेक्षकांना सूचना, आपण जो पांढरा कपडा आहे मैदानाच्या चौफेर जो कपडा लावण्यात आलेला आहे सीमारेषेच्या बाहेरून, त्या कपड्याला कोणीही स्पर्श करू नका, कोणीही त्या ठिकाणी निश्चितच पाय ठेवू नका. यावेळेस 3 षटक संपलेले, धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 37 धावा. तर मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 23 धावांची. बघा 14 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती, मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या आणि त्यामुळे समीकरण बदललं आणि समीकरण आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 23 धावांची. पहिले 4 चेंडू सुरेख गोलंदाजी केली होती, मात्र नंतरच्या 2 चेंडूत जर पाहिलं तर 7 धावा आल्या आणि समीकरण आता मात्र 12-23 समीकरण मैदानावरती. 2 फलंदाज बाद झालेले आहेत, घनश्याम अमोल बाद झाले, त्यानंतर दर्शन आणि मिलिंद पाहतोय. दर्शन 3ऱ्या क्रमांकावर आला होता, दर्शन 1 धावेवर खेळतोय, मिलिंद मात्र एका षटकाराच्या साहाय्याने 6 धावेवर नाबाद खेळतोय. तर मात्र या 2 फलंदाजांवर, या मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे, दारोमदार असणार आहे, कारण अजूनही 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. जबरदस्त फाईट केलेली आहे या 2 फलंदाजांनी. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 2 गडी बाद झाले होते, मात्र त्यानंतर जबाबदारी स्वीकारलेली आहे. फलंदाजी जर पाहिली चांगली दाखवलेली, इथे हिंमत दाखवली, धाडस दाखवली, आपला नैसर्गिक खेळ दाखवलेला आहे. त्यामुळेच इथे जर पाहिलं तर 12-23 समीकरण येऊन ठेपलेलं आहे, ते म्हणजे आजदे संघासमोर. आजदे संघ जर विचार केला निश्चितच आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना, कारण आजदे गाव जर पाहिलं तर निश्चितच मागच्या बाजूला आजदे गाव आणि भरपूर प्रशंसक या ठिकाणी आजदे गावचे समर्थक भरपूर संख्येने उपस्थित आहेत. पारितोषिक देखील या ठिकाणी लावली जातात. वासुदेव बाळाराम पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं गेलं आहे. त्याचबरोबर केशव काळांना देखील 500 रुपये मागाशीच जान्हवी बाळू पाटील सागाव यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत. दरम्यान 12-23 समीकरण गोलंदाज येतो यावेळेस 4थं षटक घेऊन. बॉलर्स नेम तनुज. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, षटकार. या
षटकार आणि समीकरण आणखीन सोपं होतोय. आजदे संघासमोर जर पाहिलं तर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये आता मात्र गरज आहे ती 17 धावांची. 12-23 समीकरण होते. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, आखूटप्प्याचा चेंडू फेकला होता या गोलंदाज तनुजने पहिल्या षटकात 11 धावा दिल्या होत्या. असंख्य नायकाने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय. मात्र पहिल्या चेंडूवर खराब गोलंदाज, यावेळी चेंडू फुलटॉच होता ऑन साईडला. स्क्वेलिकच्या दिशेने चेंडू जातो त्या ठिकाणी मिसफिल्ड होते. दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या दबावाखाली या चुका होत आहेत आणि या चुकीचं रूपांतर जर पाहिलं तर या 2 धावेमध्ये होत आहे. या 2 धावा मिळते आज संघाला. यावेळेस समीकरण मैदानावरती बदलत असताना पुन्हा एकदा पाहतोय आपण गरज आहे 15 धावांची. 10 चेंडू 15चं समीकरण आहे. या 2 फलंदाजांनी इथे जबाबदारी स्वीकारलेली आहे. दडपण आलं होतं, 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र दडपणाला झुगारून चांगली कामगिरी या मैदानावरती केली या 2 फलंदाजांनी. यावेळेस 10 चेंडू 15 धावांची गरज आहे. तनुज यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू फुलटॉस आहे, फिरकावून दिलाय, चेंडू सीमारेषे बाहेर षटकारासाठी. गुड शॉट. बाबा निघालो पायी पायी न पालखी डोंबिवली शहराची न माझ्याच देवाची. पालखी डोंबिवली शहराची न माझ्याच देवाची. पालखी डोंबिवली शहराची न माझ्याच देवाची. पालखी डोंबिवली शहराची न माझ्याच. थँक्यू. जबरदस्त फलंदाजी आजदे संघासाठी पारितोषिक आलेले आदरणीय राजेश सुर्वे साहेब यांच्याकडनं. जर हा सामना जिंकला आजदे संघाने तर त्यांना निश्चितच 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. मात्र समीकरण यावेळेस जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 9 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालेलं आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस फलंदाज स्ट्राईकला दर्शन, ज्याने 2 षटकार लगावले, चांगली फलंदाजी दाखवली मैदानात. आता मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू जातो यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने त्या ठिकाणी. यावेळेस या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावपल करत पाहतो आपण 53 धावा गरज आहे ती 7 धावांची येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती अमितने, आनंद साजरा केला गेला होता. असं गोळवेली संघाकडनं 4 चेंडू सुरेख फेकले होते. मात्र या आनंदावर विरजण टाकले या 2 फलंदाजांनी. चांगली फलंदाजी दाखवलेली आहे. आणि आता मात्र चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी. मात्र हा चेंडू त्याला बीट करून सीमारेषे बाहेर षटकार. गुड शॉट. DJ Nilesh Mhatre. Exclusive remix. असं प्रेक्षकांनी निश्चितच झेल पकडलेलं आहे आणि आमच्या 300 रुपयाचं प्रेक्षकांना कॅश प्राईज या ठिकाणी झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला त्या प्रेक्षकांनी यायचं आहे. या ठिकाणी ते पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रल्हाद काळन साहेब यांच्याकडे पारितोषिक आहे. आणि आजच्या दिवसातली ही दुसरा झेल पकडला आणि हा सामना इथे संपवलेला आहे आणि हा सामना इथे जिंकलाय आज दे संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पालखीला खांदा यो देवाचा माझ्या ताईने बोलावला न प्रवीण दादाला भेटवला. तुरे दादांचा मान पहिला न पालखीला खांदा यो देवाचा माझ्या ताईने बोलावला न प्रवीण दादाला भेटवला. आज जे गावची पोर ही सगळी झाली साईची न पालखी डोंबिवली शहराची न माझ्याच देवाची. पालखी डोंबिवली शहराची न माझ्याच